मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमीची खोटी सही असलेले प्रॉपर्टीचे पेपर्स भूमी रागिनीच्या हातावर ठेवते आणि ते पाहून रागिनी नाटक करत विचारते, हे सगळं काय आहे भूमी? तू महाजनांची तुझ्या नावावरची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केलीस, पण मुळात महाजनांची सर्व प्रॉपर्टी तुझ्या नावावर कशी? भूमी धक्क्यानेच विचारते, म्हणजे आत्या तुम्हाला काहीच माहिती नाही आहे का? रागिनी रडण्याचं नाटक करत म्हणते, नाही ग, आणि हे सगळे पेपर्स माझ्या रूममध्ये कसे आले? हे सगळं किती भयंकर आहे. म्हणून आता रागिनी मुद्दामच रडू लागते. तर भूमी रागिनीला शांतपणे खाली बसवते. तेव्हा रागिनी लगेच ते प्रॉपर्टीचे पेपर्स खाली फेकत म्हणते, हे सगळं माझं नाही आहे. मला नाही माहीत की हे सगळे पेपर्स माझ्या नावावर कसे झाले ते. तेव्हा भूमी रागिनीला शांत करण्याचा प्रयत्न करते. तर ते पाहून पौर्णिमा मनाशीच म्हणते, इतका कमाल अभिनय, काय नौटंकी बाई आहे ही. तर रागिनी भूमीला विचारते की हे सगळं काय आहे. भूमी सांगत असते की मला रघु काकांचा फोन आला होता. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आकाशच्या बाबांचं विल त्यांनी इथे घरामध्येच ठेवलं आहे. त्यानंतर ते मी शोधून काढलं. त्यावर आता रागिनी मुद्दामच विचारते, म्हणजे आकाशच्या बाबांनी विल बनवलं होतं का? मला तर यातलं काहीच माहिती नाही. म्हणजे ते विल रघुकडे होतं का? अगं मग तू त्याला विचारायचंस ना, आहे कुठे तो, त्याचा पत्ता काय? तर भूमी सांगते, मला माहीत नाही. रागिनी विचारते, अगं पण त्याचा तुला फोन आला होता ना? भूमी म्हणते, फोन आला होता, पण ते कुठे आहेत ते मला नाही माहीत. तेव्हा भूमी मनाशीच म्हणते, आत्या मला माफ करा, कारण मला तुमच्याशी खोटं बोलावं लागत आहे. रघु काकांवर हल्ला झाला म्हणजेच कोणीतरी त्यांच्या वाईटावर आहे. त्यांच्या जीवाला धोका आहे, पण तो का आणि या सगळ्याच्या मागे कोण आहे ते कळल्याशिवाय मी तुम्हाला काहीच नाही सांगू शकत. तर रागिनी विचार करत असते, किती आतल्या गाठीची आहेस ग भूमी. म्हणजे रघुला भेटलीस, त्याला गायब केलंस आणि आता मला सांगते की तुला काहीच माहिती नाही म्हणून, आणि मलाही स्पष्ट काही विचारता येत नाही. तर रागिनी मुद्दामच विचारते, पण भूमी, आकाशच्या बाबांच्या विलमध्ये असं काय लिहिलंय? भूमी सांगते, त्यामध्ये असं स्पष्टपणे लिहिलंय, जर आकाशचं लग्न 26 वर्षाच्या आत झालं त्या क्षणी त्याची सर्व प्रॉपर्टी आकाशच्या बायकोच्या नावावर होणार. आकाश अजून 26 वर्षाचा झाला नाही, म्हणजे सध्याला या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण मी आहे. तर रागिनी विचारते, पण ते मृत्यूपत्र खरं आहे याची काय गॅरंटी? म्हणजे आपल्याला काय माहिती? त्यावर भूमी सांगते, ते स्टॅम्प पेपरवर केलेलं एक रजिस्टर डॉक्युमेंट आहे, म्हणजे ते खरं आहे. आणि हे सगळं तुम्ही मला का नाही सांगितलं तेच विचारण्यासाठी मी तुमच्या रूममध्ये आले. पण टेबलवरती मला हे प्रॉपर्टीचे पेपर्स दिसले, त्यावर असं स्पष्टपणे लिहिलं, मी माझी सर्व प्रॉपर्टी तुमच्या नावावर करत आहे म्हणून. तर रागिनी पुन्हा नाटक करत म्हणते, अगं मलाच काही माहिती नव्हतं तर मी तुला कसं सांगणार होते? अगं हे प्रॉपर्टीचे पेपर्स, दादाचं विल, हे सगळं काय आहे? 2-2 धक्के, मला तर काही कळतच नाहीये. आणि या प्रॉपर्टीचे पेपर्स तर मी बनवलेच नाहीये. भूमी, तुला काय वाटतं, मी या प्रॉपर्टीची लालची आहे का? तेव्हा भूमीला आठवतं की जेव्हा रघु काका घरी आले होते तेव्हा रागिनी आत्यालाच पाहून ते घाबरून पळून गेले. ती रघु काकांच्या बोलण्याचा सुद्धा विचार करत असते. तर भूमी रागानेच रागिनीकडे पाहू लागते. रागिनी विचारते, भूमी, तुझ्या डोळ्यामध्ये हा अविश्वास, म्हणजे तुला खरंच असं वाटतं का हे प्रॉपर्टीचे पेपर्स मी बनवले? तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? वाटलं तर मी अभि आणि अथर्वची शपथ घेऊन सांगते, माझा असला काहीच हेतू नाही आहे ग. मला दादाच्या मृत्यूपत्राबद्दल काहीच माहिती नव्हतं. अपघातात दादा गेल्यानंतर आकाश या प्रॉपर्टीचा मालक आहे हे समजूनच मी आत्तापर्यंत हे सांभाळलं. तर भूमी म्हणते, आत्या, मी तुमच्यावर अविश्वास दाखवत नाहीये, परंतु तुम्हाला कळतंय का, हा कोणीतरी खूप मोठा कट रचलाय. तर रागिनी धक्क्यानेच म्हणते, हो का? पण तू एवढं विश्वासाने कसं सांगू शकते की हा कोणीतरी रचलेला कटच आहे म्हणून? तर भूमी म्हणत असते, आत्या तुम्हीच बघा ना, या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर कोणीतरी माझ्या खोट्या सह्या केल्या, म्हणजे ही गोष्ट खूप सिरियस आहे, तुम्हाला कळतंय का? तर रागिनी मुद्दामच म्हणते, भूमी, याचा अर्थ तुला कळतोय का? म्हणजे कोणीतरी तुझा आणि माझा वापर करून स्वतःचाच फायदा करून घेतोय. म्हणजे त्या व्यक्तीने प्रॉपर्टीच्या पेपर्सवर खोटी सही करून ती फाईल माझ्या रूममध्ये मुद्दाम आणून ठेवली असेल. भूमी विचारते, आत्या, पण ती व्यक्ती कोण असेल? तिने माझी खोटी सही केली म्हणजे हा सरळ गुन्हा आहे. तेव्हा ते ऐकून पौर्णिमा खूपच घाबरते. रागिनी म्हणते, भूमी, मला माहिती आहे हे सगळं कोणी केलं असेल. तुम्ही दोघीही माझ्यासोबत चला. असं म्हणत रागिनी लगेच त्या दोघींना घेऊन पौर्णिमाच्या रूममध्ये जाते. तेव्हा पौर्णिमा घाबरतच विचारते, आई, तुम्ही काय शोधताय?
तर रागिनी विचारते, काल जेव्हा मी तुझ्याकडे कंपनीच्या फाईल्स घेऊन आले तेव्हा तू इथे टेबलवर काहीतरी खरडत होतीस. जेव्हा मी तुला विचारलं तेव्हा तू खूप कावरीबावरी झाली होतीस. तेव्हा तू काय करत होतीस? तेव्हा पौर्णिमा आणखीनच घाबरते आणि ततपप करत असते. ते पाहून रागिनी म्हणते, भूमी पाहिलंस ना, ही कशी अडखळली, म्हणजे नक्कीच हिने काहीतरी केलं असेल. तेव्हा रागिनी ड्रॉवरमध्ये शोधू लागते आणि डस्टबिनमधील जे काही कागद असतात ते भूमीसमोर ओतून देते. ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो, कारण त्यातील प्रत्येक पेपरवर पौर्णिमाने भूमीच्या खोट्या सहीची प्रॅक्टिस केलेली असते. तर भूमीला आठवतं, जेव्हा ती आरतीसाठी पौर्णिमाला तिच्या रूममध्ये बोलवण्यासाठी आली होती तेव्हासुद्धा पौर्णिमा त्याच सहीची प्रॅक्टिस करत होती. तर रागिनी विचारते, भूमी आता तरी तुला कळलं का, ती फाईल माझ्या रूममध्ये कुठून आली ती? अगं तुझ्या बहिणीनेच तुझ्या सह्या गिरवल्या आहेत. तेव्हा भूमी चिडूनच पौर्णिमाला विचारते, का केलंस तू असं? हे सगळं करून तुला काय मिळालं? या खोट्या सह्या तूच केल्यास ना? तर रागिनी सनकन पौर्णिमाच्या कानाखाली मारते आणि म्हणते की हिची तर लायकीच ती आहे, कारण शब्दांचा मारा हिच्या डोक्यात शिरतच नाही. पौर्णिमा आता बऱ्या बोलाने सांग, हे सगळं तू काय केलंस? हा सगळा काय प्रकार आहे? पौर्णिमा आता तर फक्त मी तुझ्या थोबाडीत मारली, पण आता जर तू तोंड उघडलं नाहीस ना तर पोलिसांच्या हवाली करायला मला वेळ लागणार नाही. आता बऱ्या बोलाने सांग, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. ही फाईल तूच बनवलीस आणि खोट्या सह्यासुद्धा तूच केल्यास ना? त्यावर आता नाईलाजाने पौर्णिमा सांगते की हो, हे सगळं मीच केलं. तेव्हा रागिनीला आठवतं की भूमीला जेव्हा तिच्या रूममध्ये प्रॉपर्टीचे पेपर्स मिळालेले असतात तेव्हा रागिनी आणि पौर्णिमाने ते सर्व काही चोरून पाहिलेलं असतं. दोघीही घाबरतात. तर रागिनी पौर्णिमाला सांगते की रघुसुद्धा हॉस्पिटलमध्ये नाही आणि भूमीला ते पेपर्स सापडले. आता इथे सगळा काही गेम बदलणार आहे. त्यामुळे आता हे सगळं प्रकरण मी तुझ्यावर ढकलणार आहे, कारण त्या पेपर्सवर खोट्या सह्या तुझ्या आहेत. सगळा दोष तू तुझ्यावर घ्यायचा आहेस. कारण आता बुद्धिबळाचा जीव वाचवण्यासाठी प्यादे आपला जीव गमावतातच आणि तू माझा प्यादा आहेस. आणि तुला कळतंय का, जर राजा डाव जिंकला तर प्यादे पुन्हा जिवंत होतात. तुझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये आणि तू जर माझं ऐकणार नसशील ना तर मी तुलाच संपवेन. आणि आत्तापर्यंत तुला कळलंच असेल, तुला संपवणं माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे आणि म्हणूनच आता तूच ठरव, तुला मरायचं की खोट्या सह्यांची कबुली द्यायची. अशी धमकी आता रागिनी पौर्णिमाला देते. तेव्हा आता नाईलाजाने पौर्णिमासुद्धा मरण्यापेक्षा एक आरोपी म्हणून जगण्यासाठी तयार होते. ती भूमीला म्हणते की माझ्या नवऱ्याला जेलमध्ये टाकताना तुम्हा दोघींनाही काहीच वाटलं नाही ना, म्हणून त्याचा बदला यासाठी मी हे सगळं काही केलं. तर रागिनी चिडूनच विचारते, तू बाई आहेस की कैदासीन? माझ्या सख्ख्या भावाच्या विलबद्दल मला नाही कळलं, मग हे सगळं तुला कसं कळलं? तेव्हा पौर्णिमा खोटं सांगते की एक दिवस मी रघुला ते विल त्याच्या रूममध्ये चालताना पाहिलं. नंतर मी जाऊन ते वाचलं, मग मला कळलं की सगळी प्रॉपर्टी भूमिताईच्या नावावर आहे. मला ते सहन झालं नाही आणि तुम्ही गोळ्याच्या प्रकरणामध्ये रघुला बाहेरसुद्धा काढलं. मग मी संधी काढून नवीन प्रॉपर्टीचे पेपर्स बनवले आणि त्यावर भूमिताईची खोटी सहीसुद्धा केली. ते ऐकून भूमीच्या पायाखालची जमीनच हादरते. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, रागिनी भूमीच्या हाताला चटके देत तिला प्रॉपर्टीमधून आणि घरातील सर्व हक्कामधून दूर करून टाकते. पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.